पटकन गरमागरम बटाटे वडे खायला आज ना मी तुमच्यासोबत क्विक अशी दाल खिचड्याची रेसिपी पण शेअर केली, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सर्वात आधी ना मी बटाट्यांसाठी लागणारं सारण तयार करून घेते। त्यात कढईत आधी मी कांदे परतले, त्यानंतर हिरवं वाटण टाकलं। त्या हिरव्या वाटणामध्ये ना मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि धने हे छान मिक्सरमधनं बारीक करून घेतलं। नंतर ते छान परतून घेतलं, त्यानंतर बटाटे टाकून मीठ टाकून ते मिक्स करून घेतलं। आता आपलं बटाट्याचं सारण तर रेडी झालं आहे। आता आपण दाल खिचडा करायला घेऊ। आता सर्वात आधी ना कढईत तेल गरम झाल्यावर मी मोहरी टाकली, त्यानंतर कांदे टाकले, मग टोमॅटो टाकले आणि मग आपले बेसिक मसाले तिखट, हळद आणि एक गरम मसाला टाकला। ते छान पाणी टाकून परतून घेतलं आणि नंतर त्यात वरण टाकलं। आता वरणाला थोडी उकळी आली की त्यात भात मिक्स केला आणि मिक्स करून हे आपण शिजायसाठी ठेवून देऊ। 5-10 मिनिटात लगेच तयार होतं। आता आपण बटाटे वड्यांसाठीचं वरचं बेसनाचे कवरिंग तयार करून घेऊ। त्यासाठी मी बेसन पीठ घेतलं, त्यात तिखट आणि हळद टाकून ते पण छान मिक्स केलं, मीठ टाकून पण मिक्स केलं आणि आता आपलं हे तयार झालं होतं। मी बटाट्याच्या सारणाचे गोळे करून घेतले आणि ते बुडवून गरम तेलात सोडत होते। आणि हे जे आपण बेसन पिठाचं कवर करतो ना, हे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, एकदम मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची। आणि बघा किती छान बटाटे वडे तयार झाले आणि दाल खिचडाही तोपर्यंत शिजला होता। आता मी पण टेस्ट करते आणि बटाटे वडे अप्रतिम झाले होते। तुम्ही करून बघा। बाय बाय।